मी राज्यात सर्वत्र दौरे केलेत. महायुतीला 165+ जागा मिळतील, विनोद तावडे यांचं भाकीत. सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना विनोद तावडे म्हणाले की महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल. सुरुवातीला आमच्यातही जागा वाटपावर धुसफूस होती, पण ती शमवण्यात भाजपाला यश आलंय. लाडकी बहीण योजना हा महायुतीचा मास्टर स्ट्रोक आहे. महाविकास आघाडीला बहिणींना काही द्यायचं नाही म्हणून तर ते कोर्टात गेले होते. आता 3000 देतो म्हणत आहेत, पण त्यांच्याकडे सत्ताच येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे, असं वक्तव्य विनोद तावडे यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. महायुती सरकारने इतका पैसा खर्च केला की बाकीच्या योजना बंद पडतील असं वक्तव्य माननीय शरद पवार साहेबांनी केलं. याचा अर्थ हे आहे, तर ते जर आले तर लाडकी बहीण योजना बंद पडणार हे अप्रत्यक्षपणे सांगितले. लाडकी बहीण योजना मध्ये इतका पैसा तुम्ही खर्च करताय तर पैसा आणणार कुठून असा प्रश्न काँग्रेस नेते आम्हाला विचारायचे. आता त्यांनी 1500 आम्ही देत होतो, आम्ही 2100 म्हटले, त्यांनी 3000ची घोषणा केली. आता हे पैसे कुठून येणार हा प्रश्न त्यांना पुढे विचारला पाहिजे. पण त्यांना माहिती आहे की अशाच घोषणा त्यांनी कर्नाटकात केल्या, अशाच घोषणा त्यांनी हिमाचल प्रदेशात केल्या आणि सरकार आल्यानंतर महिनाभरात त्यातून त्यांनी पाय काढला, पडता पाय घेतला. त्यामुळे काँग्रेसला महाविकास आघाडीला केवळ जनतेला मतांसाठी भुलवायचं आहे. लोकसभेत झालेली आपली चूक दुरुस्त करून मोठ्या संख्येने आमदार महायुती सरकारमध्ये पाठवतील असं आज जिथं मला स्पष्ट जाणवलं. काही प्रश्न महायुती सरकारने एवढा विकास केला असं म्हणला, पण महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न 11% आहे. इतर राज्यात तुलनेत फार कमी क्षेत्र आहे. एवढा विकास केला तर एवढं कसं काय असे की दरडोई उत्पन्नाचा आकडा आम्ही सरकारने नसताना काय होता तो जर तुम्ही पाहिला तर सहजपणे हा अधिक झाला. तुम्हाला जाण 6-7% होता काँग्रेसला. आता किती झाला? 11% म्हणजे दुप्पट झालं. मला असं वाटतं की दरडोई उत्पन्न वाढतंय. 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली आले. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला. या सगळ्या प्रगतीची लक्षण आहे की त्यातून रोजगार पण आहे आणि विकास पण आहे. भाजपचेच नेते नितीन गडकरींनी असं स्टेटमेंट केलं होतं की या फुकट्या योजना ज्या आहेत त्या फुकट्या योजना ही चांगल्या अर्थकारणाचं लक्षण नाही. त्याशिवाय जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला भाजपनं या अशा योजनांना एक नाव दिलं होतं. त्याचं नाव होतं रेवडी योजना. ते रेवडी योजना म्हणून हिनवत होते आणि आज मात्र अशाच योजनांचा पुरस्कार भाजप करताना दिसतं. तुम्हाला काय वाटतं, हे चांगल्या अर्थकारणाचं लक्षण आहे की नाही? मला असं वाटतं की पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट आणि इनडायरेक्ट बेनिफिटचा जो मी उल्लेख केला त्याचा जर नीट मेळ घातला तर अशा योजना या खरंच सरकार हे मायबाप सरकार आहे. आमच्या राज्यातल्या बहिणीला जर तिच्या खात्यात 1500 घेतले तर तिला त्या पैशातून जे आपल्या कुटुंबासाठी करायचंय ते करायला मिळायची संधी ही आम्ही देतो आहोत. आणि राज्याच्या विकासामध्ये जो विकास महत्त्वाचा विकास इन्फ्रास्ट्रक्चरचा असतो तोही आम्ही समतोल करतो आहोत. तर मला असं वाटतं अशा योजना या स्वाभाविकपणे उपयोगी असतात. राज्य चांगलं चालायला ते गरजेचं असतं. पुढच्या काही दिवसात होगा. आता मोदी साहेबांचे 2 दिवसच दौरे झाले आणि काही 2-3 दिवस झाले आता होतील असतो तर मोदी संख्या वाढवू शकते. एक्झिट पोलचा अंदाज आहे तोच तुमचा. एक्झिट पोलचा अंदाज का लागतो? आधी मी जर पाहिला असेल आपण युट्यूबवर वेगवेगळ्या चॅनल्स आहेत तर मी आकडा आधी बोलतो. शरद पवारांनी 155चा दावा केलाय महायुतीला. महाविकास कधी चालेल 155 चालेल. महाआघाडीच्या मनानं महायुतीमध्ये बंडखोरी जमवण्यात जरी यश आलं असलं तरी सुद्धा दोन्ही आघाड्यांमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळं 95 सारखी परिस्थिती निर्माण होईल आणि बऱ्याच ठिकाणी बंडखोर आहेत दोन्ही आघाड्यांच्या मध्ये. मुळात जेव्हा
आघाडी आणि युती होती त्यावेळी काही कार्यकर्त्यांना अन्याय होतो, त्यामुळे ते कधी उभे राहतात. पण 95 सारखी स्थिती दिसत नाही, तर 95ला काँग्रेस आणि या ह्याच्यात खूपच जास्त होतं. मातबर लोकांना काही तिकीट दिली गेली नव्हती, ते नंतर बाहेरून निवडून आले. तसं आता कसं महायुतीनं स्त्रियांना न्याय दिला, पुरुषावर का अन्याय केला? नवीन काहीतरी द्या सर. शेतकऱ्यांची असं राजकारण हातकारण जाऊ शकतं. लाडकी बहीण बंद सोपं आहे म्हणून तसं केलं. मला असं वाटतं की बहिणीला मदत केल्याचं दुःख तर कोणाला होणार नाही. भावाला मदत नक्की केली पाहिजे, ही सूचना मी एकनाथ शिंदे, देवेंद्र अजित पवारांपर्यंत पोहोचवतो.